नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी खास पौष्टिक अशी मी आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेलो आहे. रॅम्बो पुरी किंवा कलरफुल पुरी अशी मी तुमच्यासाठी आज बनवणार आहे. लहान मुलांसाठी तर एकदम अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. लहान मुलं गाजर खात नाहीत, पालक खात नाहीत, बीटरूट खात नाहीत आणि कच्ची हळदही खात नाहीत. तर त्यासाठी पुरी करून जर तुम्ही ह्या लहान मुलांना दिली तर ती चांगल्या पद्धतीने खातात. त्यांचा छान नाश्ताही होतो आणि ते पौष्टिक प्रोटीनही चांगल्या प्रकारचं त्यांना मिळू शकतं. त्यासाठी मी आज रॅम्बो पुरी बनवणार आहे. पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या लहान मुलांना करून घाला. आणि ही जर रेसिपी छान वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि जर तुम्हाला रेसिपीमध्ये काय कमेंट करायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये करू शकता. तर चला आपण ही पौष्टिक अशी रेसिपी आपण तयार करायला चालू करूया. रॅम्बो पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत. 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून मी कलोंजी घेतलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मी मीठ ॲड करणार आहे आणि थोडासा गरम मसाला चवीनुसार मी ॲड करणार आहे. त्यानंतर 1 बाउल मी गाजर घेतलेला आहे. लमसम हे 150 ते 200 ग्रॅम गाजर घेतलेले आहे. हळद मी 100 ग्रॅम घेतलेली आहे, कच्ची हळद आहे. त्यानंतर बीटरूट आहे, हे 200 ग्रॅम घेतलेलं आहे. आणि हे पालक जी आहे ही बॉईल करून मी घेतलेली आहे, 150 ते 200 ग्रॅम आहे. आणि गव्हाचं पीठ लमसम अर्धा किलो मी यूज करणार आहे. तर चला आपण गव्हाचं पीठ किंवा आणि हे गाजरची मी रॅम्बो पुरी करण्यासाठी ह्याच्या मी प्युरी बनवून घेणार आहे. गाजर, बीट, पालक आणि हळद ह्याची मी प्युरी आधी बनवून घेणार आहे. तर चला आपण ह्या सर्व प्युरी बनवून घेऊया. चला आपण रॅम्बो पुरी बनवण्यासाठी प्युरी तयार करून घेऊया. सर्वप्रथम मी हे जी हळद आहे, हळदीची प्युरी तयार करून घेतो त्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करत आहे, पाहू शकता. थोडंसं 2 टेबलस्पून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि बारीक अशी आपण ह्याची प्युरी तयार करून घेऊया. हे मिक्सरमध्ये आपण फिट करूया. चला आपण प्युरी तयार करून घेऊया. तीन ते 4 वेळा याला बारीक करून घ्या. एकदा खोलून पाहूया आपण. पाहू शकता ही आपली कच्ची हळदची प्युरी आहे, पाहू शकता. मस्त अशी प्युरी झालेली आहे, पाहू शकता. त्याला हे बाउलमध्ये काढून घ्या. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि थोडीशी असं मिक्स करून घ्या पूर्ण पद्धतीने, छान पद्धतीने. हे देखा आणि ह्याच्यामध्ये हे पाणी आपण ॲड करूया. आपली हळदीची प्युरी झालेली आहे, पाहू शकता. हे साईडला ठेवूया आपण. आता आपण गाजरची प्युरी बनवणार आहोत. छान अशी बारीक गाजराची बी प्युरी बारीकच तयार करून घ्या. जास्त जाडसर करायची नाही, एकदम बारीक करायची. आपण गाजर टाकलेली आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आपण. जास्त घट्ट नाही झालं पाहिजे, ह्याची दक्षता घ्या. चला आपण गाजराची प्युरी तयार करून घेऊया. हे बी 4 ते 5 आपण बारीक करून घेऊ. चार ते 5 वेळा बारीक करून घ्या. जास्त मोठं ठेवू नका, एकदम बारीक झंझासारखं बारीक करून घ्या.
चला पाहूया आपण. 4 ते 5 वेळा झालेला आहे फिरवून. हे पाहू शकता, हे छानपैकी हे गाजराची प्युरी आहे, छानपैकी झालेली आहे पाहू शकता. ते ह्याला बाउलमध्ये आपण काढून घेऊ. छानपैकी बाउलमध्ये काढून घेऊ. छानपैकी झालेली आहे पाहू शकता. हे गाजराची प्युरी आपली तयार झालेली आहे. थोडंसं आपण हे जे आहे ना, हे पूर्ण थोडंसं पाणी टाकून त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता आपण बीटरूट आहे, बीटरूटची प्युरी तयार करून घेऊ. ही अशीच प्युरी तयार करून घ्या, एकदम बारीक अशी, जास्त मोठी करायची नाही आहे, एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घ्या. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करूया, 2 टेबलस्पून. बीटरूटची बी आपण प्युरी तयार करून घेऊ. चांगलं 3 ते 4 वेळा फिरवून घ्या मस्तपैकी. चुकंदरची प्युरी झालेली आहे, आपण खोलून पाहूया. चुकंदरची प्युरी बारीक झालेली आहे. ह्याला बाउलमध्ये काढून घेऊ. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. हेल्दी अशी रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करूया आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये टाकूया. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. लहान मुलं जर तुमची व्हेजिटेबल जर खात नसतील, बीटरूट गाजर वगैरे जर खात नसतील, तर त्यांना हे नक्की खायला द्या, तयार करा. लहान मुलं अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना जर रेसिपी तयार करून दिली, तर तुम्ही लहान मुलंही छान पद्धतीने खातील पाहू शकता. आता हे आपण जरा भांडं साफ करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण पालकची प्युरी करून घेऊया. चला आता हे जे आहे, ही मी पालक बॉईल करून घेतलेली आहे, शिजवून घेतलेली आहे. तुम्ही कच्ची घेऊ शकता. तर आता चला आपण पालकची प्युरी तयार करून घेऊ. छान अशी ही पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. चला आपण आता पालकची प्युरी तयार करून घेऊ. 4 ते 5 वेळा आपण फिरवून घेऊ. चला झालेलं आहे. पालकही बारीक झालेला आहे पाहू शकता. मस्त असं झालेलं आहे बारीक. हां, हे झालेलं आहे. पालकची प्युरी तयार झालेली आहे या पद्धतीने पाहू शकता. सर्व ही आहे हळदीची प्युरी आहे, हे गाजराची प्युरी आहे आणि हे बीटरूटची प्युरी आहे आणि हे उकडलेला जो पालक आहे त्याची प्युरी आहे. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आता रॅम्बो पुरी तयार करण्यासाठी, कलरफुल पुरी तयार करण्यासाठी आपण पीठ मळून घेऊया. रॅम्बो पुरी तयार करण्यासाठी, कलरफुल पुरी तयार करण्यासाठी आपण आटा मळून घ्या. त्यासाठी हे मी 4 वाटी आटा घेत आहे. एक वाटी झालेली आहे. त्यानंतर हे 2 वाटी आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हे करायचं आहे, पीठ मळायचं आहे.
ह्याच्यामध्ये आटा लमसम अर्धा किलो लागेल. त्या पद्धतीनं आपण आटा घेऊया. हे 4 बाउल आपण आटा घेणार आहोत. हे आपण 4 बाउल आटा घेतलेला आहे, गव्हाचा आटा घेतलेला आहे, पाहू शकता. आता हे आपल्याला जे पीठ आहे हे वेगवेगळं मळायचं आहे, ह्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हे जो ओवा आहे ते थोडा थोडा सगळं ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. ओवा सगळ्यामध्ये टाकून घेऊ, सगळ्या पिठामध्ये. त्यानंतर हे कलोंजी आपण थोडी थोडी टाकून घेऊ. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपण चवीनुसार हे मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर हा गरम मसाला आहे, होममेड गरम मसाला आहे, तर हे बी थोडा थोडा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण एक एक पीठ आपण मळून घेणार आहोत, पाहू शकता. आधी आपण जे हळदीचं पीठ आहे ते मळून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ. असं वेगवेगळं पीठ मळायचं आहे, पूर्ण एकत्र करायचं नाही आहे. त्यासाठी मी वेगवेगळं घेतलेलं आहे. पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. थोडं जर पाणी लागलं तर वरून तुम्ही घेऊ शकता. शक्यतो करून पाणी कमीच घ्या, बाहेरून पाणी घेऊ नका. जसं आपल्याला चपाती लाटता येईल त्या हिशोबाने आपण आटे मळून घेऊया. हे 4 प्रकारचे 4 आपण आटा मळून घेऊ. ह्या पद्धतीने सर्व आटे आपण मळून घेऊया. झालेला आहे. आता आपण ह्याला पालकचा आटा आपण तयार करणार आहोत. तर हे पालकचा आटा जो आहे तर आपण तयार करून घेणार आहोत. हळद आणि पालकचा आटा मळून तयार झालेले बाकीचे हे दोन्ही आपण गाजर आणि बीटरूट ह्याचा आपण आटा तयार करून घेऊया. ही 4 प्रकारची पीठं तयार झालेली आहेत, पाहू शकता. हे आहे हळदीचं पीठ, हे आहे पालकचं पीठ आहे, हे आहे बीटरूटचं पीठ आहे आणि हे जे आहे गाजरचं पीठ आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, थोडं थोडं असं होल करून ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तेलामध्ये आपण मळणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपण तेल ॲड करूया. हे थोडंसं तेल, ह्यामुळं मऊसूद अशा पुऱ्या होतात. आता हे आपण मळून घेऊ तेलामध्ये छान प्रकारे ह्या पद्धतीनं. छान अशी ही पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. लहान मुलांना द्या, शक्यतो करून हे लहान मुलं बीटरूट, गाजर आणि पालक आणि हळद वगैरे असे खात नाहीत. ह्या पद्धतीनं आपण मळून घेऊया तेलामध्ये मस्त. माझी जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा.
आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये नवनवीन अशा पौष्टिक अशा रेसिपी तुम्हाला मिळत राहतील, पोस्ट होत राहतील. छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे, पाहू शकता. हे हळदीचं आहे, हे गाजराचं आहे, बीटरूट आणि पालकचं आहे. तर चला आपण ह्याची रॅम्बो पुरी तरी तयार कशी करायची, तर ह्याला आपण लाटून घेऊया. लाटून तयार करायला चालू करू पुऱ्या. आपल्याला जेवढी पुरी हवी त्या हिशोबाने आपण ही पुऱ्या लाटून घेऊ. तेवढे आपण गोल गोळा घेऊया. पाहू शकता. थोडासा पिठाचा हात घ्या. सर्वप्रथम आपण ही हळदीची जी आहे, थोडंसं हे पोळपाटावरती हलकंसं पीठ टाकून घ्या, पसरून घ्या. आणि हे आपण असं हे या पद्धतीनं लाटून घेऊया. चारी बाजूने अशी पातळ अशी ही लाटा. ही आपली हळदीची पुरी झालेली आहे. या ताटामध्ये थोडंसं आपण पीठ टाकूया आणि ही जी बनवलेली आहे ती आपण हे ताटामध्ये ठेवून घेऊ. खाली चिटकणार नाही म्हणून पीठ टाका. त्यानंतर आपण पालकचा एक गोळा घेणार आहोत. हे पाहू शकता पालक. याला असा गोल तयार करा या पद्धतीचा. त्यानंतर ह्याला असं पीठ लावून घ्या. पीठ लावून झालं थोडंसं पोळपाटावरती खाली पीठ लावून घ्या आणि हे असं लाटून घ्या. जसं आपण हळदीची जी आपण चपाती बनवून घेतली हळदीच्या ह्याची पुरी बनवण्यासाठी, तसं हे बनवून घ्या. तर हे झालेलं आहे. त्यानंतर आपण काय करू, हे पुरी जी आहे ती ही जी हळदीची पुरी आहे त्याच्यावर टाकूया. त्यानंतर आपण बीटरूटची जी आहे, बीटरूटची आपण करून घेऊ. चपाती बनवून घेऊया रॅम्बो पुरी बनवण्यासाठी. या पद्धतीने पीठ लावून घ्या. पोळपाटाला पीठ लावून घ्या. या पद्धतीनं लाटून घ्या. चारी बाजूनी पातळ होईल ह्याची दक्षता घ्या. चारी बाजूने पातळ झाली पाहिजे. आता आपली हे बीटरूटची चपाती झालेली आहे, ती आपण ह्याच्यावरती टाकून घेऊ. त्यानंतर आपण हे गाजर हे गाजराची आपण चपाती बनवून घेणार आहोत. पाहू शकता. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. शक्यतो करून लहान मुलं खात नाहीत, व्हेजिटेबल भाज्या खात नाही, बीटरूट खात नाही, पालक खात नाहीत. त्यांना हे ह्या पद्धतीने नक्की तुम्ही करून द्या, नक्की खातील. पीठ लावून लाटा. शक्यतो करून चिटकणार नाही लाटताना. चारी बाजूने व्यवस्थित लाटून घ्या. पाहू
शकता आता हे झालेल्या आहेत चपात्या, आपल्या चपात्यासारखं मळून घेतलेलं आहे. तर आपण काय करायचं, लाटून घेतलेलं आहे, तर ह्या सर्व चपात्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत. अशी ही खालची गाजरची आहे, आता ही बीटची टाकली. त्यानंतर आपण ही पालकची ह्याच्यावर ॲड करत आहे. पहिलं पालकची टाकली, त्यानंतर आपण हळदीची. हे सर्व आपण व्यवस्थित लावून घेऊ एकावर एक. हे ह्याच्यावर थोडंसं आपण पीठ टाकायचं आणि हे थोडंसं हलक्या ह्यानं लाटून घ्यायचं. थोडंसं हे एकजीव करून घ्यायचं. आता आपण ह्याला काय करायचं, असं रोल तयार करायचा. ह्या पद्धतीने असं रोल तयार करून घ्या. मस्त असा रोल बनवा. ह्या पद्धतीनं रोल बनवला की ह्याला आपण चाकूने कट करून घेऊया. ह्याचे गोळे तयार होतात. असं पुरी लाटण्यासाठी गोळे तयार करून घ्या. पद्धतीनं जेवढे आपल्याला पुरे करायचे त्या हिशोबाने हे लाटून कट करून घेऊया. या पद्धतीनं जेवढे गोळे हवे त्या हिशोबाने तुम्ही गोळे करा. पाहू शकता या पद्धतीनं गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता. पाहू शकता ह्या पद्धतीनं आपण गोळे तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण त्या पुऱ्या लाटून घेऊया. चला आपण ह्याची पुरी लाटून घेऊया. याला आपण पीठ लावून घेऊ. थोडंसं खाली हे टाकूया. तुम्हाला जेवढी जाड हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पुऱ्या लाटून घ्या. मस्त अशी पुरी आपली तयार झालेली आहे. पाहू शकता छान अशी. पाहू शकता छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने आपण सगळ्या जी पुरी आहेत ते आपण तयार करून घेऊया. पाहू शकता छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे. या पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तयार करून घेऊ. पाहू शकता ह्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे रॅम्बो पुरी. तर ही एक पद्धत झाली. आता मी दुसरी एक पद्धत दाखवतो रॅम्बो पुरी लाटायची. तर चला आपण दुसरी पद्धत आपण चालू करू. दुसऱ्या पद्धतीसाठी आपण असे गोळे करून घेऊ सर्व पिठाचे. असं हा गाजराच्या पिठाचा गोळा आहे. त्याला आपण असं गोल असं करून घेऊ. असं रोल बनवून घेऊ ह्या पद्धतीनं. या पद्धतीनं आपण ह्या पद्धतीनं असा रोल बनवून घेऊ. हा झाला गाजराचा रोल. त्यानंतर हा एक रोल करून घेऊ. हळदीचा एक रोल करून घेऊया. या पद्धतीनं असं हे झाला हळदीचा रोल. पाहू शकता हे हळदीचा रोल झाला. त्यानंतर आपण बीटरूटचा रोल तयार करून घेऊ. पद्धतीनं
असा आपला हा बीटरूटचा रोल झाला, पाहू शकता. हे झालं. त्यानंतर पालकचा रोल तयार करून घ्या. हे झालं आपला पालकचा रोल. आता हे 4 रोल आहेत, हे 4 रोल असे एकाएक ठेवून घ्यायचे. त्यानंतर हे आपण सगळे असे रोल करून घेऊ. थोडंसं पीठ टाका. चारी जी रोल आहेत ते आपण असं एकत्र रोल करून घ्यायचे. या पद्धतीनं चांगले चिकटले पाहिजे, ह्याची दक्षता घ्या. आता आपण जेवढ्या आपल्याला पुऱ्या हव्या आहेत त्यानुसार हे कट करून घ्या. अशा पद्धतीनं पुऱ्या हव्या, या पद्धतीनं एवढ्या मोठ्या पुऱ्या हव्या आहेत त्या पद्धतीनं आपण हे कट करून घेऊ गोळे बनवण्यासाठी. पाहू शकता, हे मी प्लेट पॅनमध्ये घेत आहे काढून. हे पाहू शकता, ह्या पद्धतीनं आपण करून घेणार आहोत गोळ्या. तर ह्या पद्धतीनं आपण पुऱ्या करून घेऊ. या पद्धतीने पुऱ्या करून घेऊया. चला आपण पुऱ्या करून घेऊया. दुसऱ्या पद्धतीने लाटून घेऊया. आपण हे वेगळ्या प्रकारचे ही जे आहे आपण पीठ तयार केले होते, पाहू शकता. गोल पद्धतीने जेवढे तुम्हाला गोल करता येतील पाहू शकता. छान अशी आपली ही वेगळ्या पद्धतीची जी पुरी आहे ही मी करून दाखवलेली आहे तुम्हाला, पाहू शकता. तर ह्या पद्धतीने सर्व पुऱ्या आपण लाटून घेऊया. ही दुसऱ्या पद्धतीने मी तयार केलेली आहे पुरी, पाहू शकता. तर आपण आता पुऱ्या भाजून घेऊया, फ्राय करून घेऊ पुऱ्यांना. चला, पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, लो फ्लेम ठेवलेली आहे. आता आपलं ऑइल गरम झालेलं आहे. तर आपण रेम्बो पुरी जी आहे आपण ह्याच्यामध्ये तळून घेणार आहोत. कलरफुल जी पुरी आहे आपण हेल्दी अशी बनवलेली ती आपण तळून घेणार आहोत. तर ही आपली जी कलरफुल अशी ही जी पुरी आहे आपण त्याच्या तेलामध्ये सोडणार आहोत, पाहू शकता. जास्त हाय फ्लेम ठेवू नका, लो फ्लेमवरती फ्राय करून घ्या पुरी, पाहू शकता. या पद्धतीने मस्त अशी पुरी, पौष्टिक अशी ही पुरी आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि शक्यतो करून लहान मुलांना द्या, कारण लहान मुलं ही जी भाज्या आहेत हे भाज्या खात नाहीत. तर त्यांच्यासाठी खास तुम्ही घरी बनवा. गाजर खात नाहीत, बीट खात नाहीत, पालक खात नाहीत. तर ही त्यांच्यासाठी छान अशी रेसिपी आहे लहान मुलांसाठी. मोठ्या माणसांसाठी ही रेसिपी छान आहे. मोठे माणसंही खाऊ शकतात छान अशी रॅम्बो पुरी. पौष्टिक पद्धतीने रॅम्बो पुरी, कलरफुल पुरी जी आहे रॅम्बो पुरी आहे मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर छान वाटली तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. छान अशी ही पौष्टिक अशी आपली रॅम्बो पुरी आहे. जास्त कडक करू नका, ह्या पद्धतीने तुम्ही भाजून घ्या. पाहू शकता किती छान अशी आपली रॅम्बो पुरी झालेली आहे, पाहू शकता. ह्या पद्धतीने आपण आता सर्व पुऱ्या ज्या आहेत ते तळून घेऊया.
पाहू शकता छान अशी आपली रॅम्बो पुरी तयार झालेली आहे मस्तपैकी. ह्या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. ह्या पद्धतीने आपण कशा छान अशा पुऱ्या तयार करून घेत आहे. पाहू शकता किती छान अशा मस्त अशी पुरी झालेली आहे आपली रॅम्बो पुरी. पाहू शकता मस्त अशी आपली रॅम्बो पुरी तयार आहे. पौष्टिक अशी ही रॅम्बो पुरी तयार आहे. पाहू शकता छान अशा आपल्या रॅम्बो पुऱ्या तयार झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही मस्त अशी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही रॅम्बो पुरी तयार झालेली आहे. पाहू शकता. ही जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये अनमोल तुमच्या कमेंट द्यायला विसरू नका. कसे फुगते बघा छानपैकी. मस्त अशी आपली पुरी झालेली आहे. पाहू शकता रॅम्बो पुरी मस्त अशी फुगलेली आहे. टम्म अशी फुगलेली आहे. पाहू शकता. माझी जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या अनमोल कमेंट द्यायला विसरू नका. ही लहान मुलांसाठी तुम्ही रेसिपी नक्की तयार करा. कारण लहान मुलं तुमच्या व्हेजिटेबल्स खात नाहीत, भाज्या खात नाहीत. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही त्यांना रेसिपी करून दिली तर ते मस्तपैकी खातील आणि त्यांनाही पौष्टिक अशी रेसिपी मिळेल. चला आपण सर्व ज्या पुऱ्या आहेत ह्या पद्धतीने आपण भाजून घेऊया. आता हे दुसऱ्या जी पद्धतीची पुरी आहे ती मी एक तुम्हाला करून दाखवत आहे. पाहू शकता हे दुसऱ्या पद्धतीने मी केली होती. पाहू शकता छान अशी मस्त अशी आपली रॅम्बो पुरी झालेली आहे. पाहू शकता. अशा नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. आनंद किचन रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हेल्दी अशा तुम्हाला नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळते. हे दुसऱ्या पद्धतीने मी तयार केलेली पुरी आहे. 1 2 3 4 कलर ह्याच्यामध्ये आलेले आहे. पाहू शकता 1 2 3 4. चला ह्या पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया. पौष्टिक अशी आपली ही रॅम्बो पुरी तयार झालेली आहे. पाहू शकता मस्त अशी हेल्दी अशी आहे. लहान मुलांना द्या, मोठ्या माणसांना द्या. ही जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता, तुमच्या बटाट्याच्या सुक्या भाजीसोबत खाऊ शकता किंवा चण्याच्या सुक्या भाजीसोबत खाऊ शकता, कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता. तर ही अशा पौष्टिक अशा रेसिपी तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा रेसिपीचा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडला शेअर करायला विसरू नका. तर चला आज एवढीच रेसिपी आहे. चला बाय बाय. थँक्यू.